हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या पीपीटी मध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आता आपण पुढचा जो पॉइंट बघतोय ते पॉइंटचं नाव आहे लॅरिंग्स, लंग्स आणि अल्व्हिओला. तर हे तिन्ही पॉइंट्स रेस्पिरेटरी सिस्टीमच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. तर त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो आपण बघतोय लॅरिंग्स. लॅरिंग्स हा जो पार्ट आहे, आता इथं तुम्हाला ही डायग्राम दिसते, त्यामध्ये हा ब्ल्यू कलरचा जो पार्ट दाखवलाय हा आहे लॅरिंग्स. आता ह्याच्यामध्ये पोझिशन कुठं आहे तर ऍक्च्युली लॅरिंग्स इज प्रेझेंट इन द मिडल ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम अँड इट विल बी a respiratory part which is present in throat region which contains vocal cords by producing sound. तर साऊंड प्रोड्युसिंग करण्यासाठी म्हणजे आपण जो बोलतो किंवा आपला आवाज जो येतो त्या आवाज प्रोड्यूस करण्यासाठी जो ऑर्गन आहे तो म्हणजे हा लॅरिंग्स. त्या लॅरिंग्सच्याच वरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला काही मेम्ब्रेन्स असतात. तर लॅरिंग्स इज अ हॉलो ट्युब्युलर पार्ट. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेजिनस प्लेट्स. इंटरनली इट इज लाइन्ड बाय फोल्ड्स. आता इथे ह्या ठिकाणी तुम्हाला हे दोन पार्ट्स असतात. तर ऍक्च्युली हिअर देर आर प्रेझेन्स ऑफ टू फोल्ड्स विच आर having elasticity. So these are referred as elastic vocal cords. Voice is produced by passage of air between vocal cords, म्हणजे ह्या vocal cords आणि तोंडामध्ये असणारे पार्ट्स म्हणजे टंग, टीथ, लिप्स अँड नेझल कॅव्हिटी. आता इथं ही डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, this is nose which will be carrying this respiratory passage and this is mouth which is carrying digestive passage. Nose includes this nasal chamber which opens into the next part pharynx. Pharynx will be opens into the next part referred as larynx. तर ह्या ठिकाणी घशामध्ये किंवा नेक रिजनच्या समोरच्या बाजूला समोर आलेला जो पार्ट दिसतो तो म्हणजे लॅरिंग्स. लॅरिंग्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडम्स ऍपल. द लॅरिंग्स ओपन्स इनटू लॅरिंगोफॅरिंग्स. आता पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे लॅरिंगोफॅरिंग्स. थ्रू ए स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ग्लॉटिस. सो हिअर सी दिस इज ग्लॉटिस. जे ओपनिंग आहे मधला सेंटरचा पार्ट त्याला ग्लॉटिस म्हणतात. आणि ग्लॉटिसच्या वरच्या बाजूला हे जे फ्लॅप दिसते दॅट इज रेफर्ड ॲज इपिग्लॉटिस. तर इपिग्लॉटिस काय आहे? इपिग्लॉटिस हे एक फ्लॅप आहे किंवा झाकण असल्यासारखा पार्ट आहे जो ग्लॉटिस वरती फिक्ट बसतो. इज ओपनिंग गार्डेड बाय लीफ लाईक इपिग्लॉटिस. लीफ लाईक स्ट्रक्चर का म्हटलेलं आहे तर ऍक्च्युली द पोझिशन विल बी प्रेझेंट हिअर. It is present in throat region, so digestive and respiratory passage will be crossed there, and due to that you can see ज्या वेळेला आपण एखादा घास घेतो, जर आपल्याला ठसका लागला तर त्यामध्ये काय होतं, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये किंवा श्वास नलिकेमध्ये अन्नाचे काही कण अडकतात आणि त्यानंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो. तर तो पार्ट वगळण्यासाठी किंवा तसं होऊ नये म्हणून हा इपिग्लॉटिसचा पार्ट असतो. हा इलॅस्टिक असल्यामुळे, इलॅस्टिसिटी त्याला असल्यामुळे तो काय करतो, झाकण उघडझाप करत असतो. आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण एखादा घास गिळत असतो त्यावेळेला रेस्पिरेटरी सिस्टीम वरती हे झाकलं जातं आणि ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो त्यावेळेला ते डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती सरकतं. म्हणजे फ्लॅप ही ओपनिंग आणि क्लोजिंग साठी. त्यानंतर त्याच्या पुढे आता लॅरिंग्स पुढचा पार्ट मध्ये जो इथे दाखवलेला आहे तो म्हणजे ट्रॅकियल कार्टिलेज. त्यानंतर ट्रॅकियल कार्टिलेज ओपन्स इनटू नेक्स्ट पार्ट रेफर्ड ॲज लंग्स. आता हे लंग्स जे आहेत पाठीमागच्या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलाय, पण तरी सुद्धा इथं बघा, हे राईट साइड आहे, ही लेफ्ट साइड आहे. राईट साइड लंग इज डिवाइडेड इनटू अप्पर लोब, middle lobe and lower lobe. Means right side is divided into three parts of lobe and left side will be divided into two parts of lobe, upper lobe and lower lobe. This is the middle part referred as trachea. Trachea opens into these two separate parts called as bronchus, and bronchus will be ends into these bifurcations, means several branches which are called as bronchioles. Bronchioles will be ends into the last part called as alveoli. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की
हा एक ब्रॉन्किओल आणि त्याला भरपूर असलेले अल्विओल आहे. आता इथं अल्विओलायचं स्ट्रक्चर कसं आहे, तर इट इज लाईक ए बंच ऑफ ग्रेप्स. इन नेक्स्ट डायग्राम यू कॅन सी व्हॉट आर अल्विओलाय. तर हे 2 लंग्स आहेत. ह्या लंग्सच्या आतमध्ये हे छोटे छोटे जे पार्ट दिसतात हे सगळे अल्विओलाय आहेत. मिलियन्स ऑफ अल्विओलाय आर प्रेझेंट हिअर. सो याचं जर एनलार्ज करून स्ट्रक्चर बघितला तर तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. Alveoli is nothing but it is end point of the respiratory system and exchange oxygen and carbon dioxide in the blood stream. आता हे ब्लड स्ट्रीम का म्हटलेलं आहे, तर इथं हा जो पार्ट आहे, आता इथं बघा हे ब्रॉन्किओल्स आहेत. दीज आर गेट्स बायफर्गेटेड. दीज आर बलून लाईक स्ट्रक्चर्स और बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर अल्व्हिओलस. हा संपूर्ण पार्ट ब्लड व्हेसल्सनी कव्हर केलेला असतो किंवा ब्लड कॅपिलरीजनी कव्हर केलेला असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या वेळेला ऑक्सिजन पोचतो त्याचं ऑक्सिजनचं कन्व्हर्शन ब्लड मध्ये होतं किंवा ते ट्रान्सपोर्ट होतो आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड त्या ब्लड मधून पुन्हा टिश्यूज मधून अल्व्हिओलस मध्ये येतो आणि रिटर्न परत उलट्या दिशेने जातो. आता हा पार्ट आपण पुढच्या पॉइंट मध्ये बघणार आहोत, त्यावेळेला बघू. थँक्यू.